कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला नाहीये। ही विनंती आहे पुन्हा एकदा लगेचच आपला कर्णधार या ठिकाणी यायचा आहे। षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय विजय गोलंदाजी भागवर असेल। विजयला मात्र गोलंदाजीसाठी आणलं जात आहे। बीएसएस बोईसर संघाकडून फलंदाजीसाठी मात्र सज्ज असेल। फलंदाज फटका मारण्याचा प्रयत्न, आता मात्र सुरेख फटका पाहायला जातोय। डीप मध्ये मात्र चेंडू येताना चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी। जबरदस्त मात्र पहिल्या चेंडूवर चौकार विजयच्या विरोधात मारलं जातंय आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 ने फ्लाय होते। धावसंख्या 18 या आकड्यावर पाहायला मिळते। हा देखील रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र वन बाउन्स क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि कुठेतरी चुकी करतोय। आणखीन 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला। मिस्टर जयेश आपण पाहतोय चुकी करताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर पाहिला तर 4 ने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली जाते, ती म्हणजेच 22 धावा। यस प्रसादजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय पुढील सामन्याचं नाणेफेक या ठिकाणी केलं जात आहे। जर पाहिलं तर यूपीएलचे अध्यक्ष पदी मात्र प्रसाद घरत यांना पाहिलं जात आहे। तर या 2 संघांना आपण पाहतोय या ठिकाणी नाणेफेकीसाठी। मान्यवरांना विनंती करतो प्रसादजी घरत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण नाणेफेक करून घेणार आहोत। तर नक्कीच आपण पाहतोय 2 संघ एकमेकांसमोर असेल। ज्या पद्धतीने पाहतोय विनाश तेंबोडे संघ आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर पवनसुत धवली संघ आपल्याला पाहायला मिळते। तुषार मोरे आपल्याला पाहायला मिळते। राहुल पाटील मात्र 2 कर्णधार या 2 संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत। यस प्रसाद घरत आपण पाहतोय